महात्मा फुले सामाजिक क्रांतीचा यंगार अशा प्रथम विषयावरती आपलं मत व्यक्त केलं। ही वक्तृत्व स्पर्धा अवघ्या जिल्हाभरामध्ये कौतुकाचा विषय झाली आणि इयत्ता 3री पासून अगदी लहान वयापासून मिळेल आणि हा आमचा उदात्त हेतू, हा उत्सव समितीचा उदात्त हेतू या ठिकाणी सिद्ध झालेला आहे। आणि म्हणून आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटातील स्पर्धकांनी, अनेक शालेय गटातील स्पर्धकांनी महात्मा फुलेंचं चरित्र वाचून काढले आणि त्यावरती एक सारासार म्हणून एक निबंध, अनेक निबंध आम्हाला या नांदगाव शहरातून आपण जागोजागी संकलन केंद्र बोलले होते, त्या संकलन केंद्रावर अनेक निबंध प्राप्त झाले। आणि आमचा जो हेतू, आमचा जो उद्देश होता की महात्मा फुलेंचे विचार हे अभ्यासले जावे, महात्मा फुलेंचे विचार हे महाराष्ट्रभर अभ्यासले जावे, महात्मा फुलेंचे विचार हे नुसते अभ्यासून ते इतरांनी, आमच्या विद्यार्थ्यांनी, खुल्या गटातील स्पर्धकांनी समाजाने ते आचरणात आणावे। आणि हे कार्य जे आहे याच्या उदात्त हेतूने आम्ही या ठिकाणी जयंतीचं नियोजन केलं। हे जयंतीचं नियोजन सफल झालं आहे असं निश्चितच समोर बसलेल्या आमच्या वार्ता बघण्याची संख्या आणि आमच्या बंधू भगिनींचा, आमचे आदरणीय मार्गदर्शक श्री नारायणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांनी अत्यंत काय म्हणतात की ज्याला आपण म्हटलेलं आहे की निरक्षीर वृत्ती या पद्धतीने अत्यंत चाणाक्षपणे आणि सर्व निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा जयंती उत्सव समितीतर्फे हार्दिक स्वागत आहे। त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं। ताईंना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं। आदरणीय डॉक्टर प्रशांतजी भरविटकर सर यांना देखील विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर उपस्थित व्हावं। संत साहित्याचे गाडे अभ्यासक, अवलियांचे जलस्थान पुस्तकाचे लेखक आदरणीय डॉक्टर प्रशांत भरविटकर सर। या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पदार्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो। अज्ञान शिबिरान्तस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुमित्तल तस्मै श्री गुरुवे नमः। आम्ही अशा गुरुजनांना शरण आहे ज्यांनी अज्ञानाच्या तिमिरातून, अज्ञानाच्या अंधारातून डोळ्यामध्ये ज्ञानाचं अंजन घालून या जगाला, या समाजाला प्रगतीची दिशा दिली, ज्ञानाचं दान दिलं, तेजाची लढी पोरली। असे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिभाला अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। विश्वनिर्मिती संदर्भात ज्योतिबा फुले यांनी वैचारिक संघर्ष केला आणि त्यांनी आपल्या लिखाणाच्या सुरुवातीला एक प्रार्थना म्हटली, एक प्रार्थना लिहिली, आम्ही लेकरे तुला प्रार्थितो, विद्या देई ज्ञान इच्छितो, दैन्यासुरा सहारा श्रीधरा, नमन तुला शंकरा, नमन तुला शंकरा श्रीधरा, नमन तुला शंकरा। या सुंदर अशा प्रार्थनेने जी ज्योतिबांनी म्हटली, जी ज्योतिबांनी लिहिली, त्या प्रार्थनेने सदर कार्यक्रमाची, या विचारांच्या जागराची सुरुवात या ठिकाणी झाली। नांदगाव तालुक्याचे भाग्य विधाते आमदार सुहासना कांदे यांना समर्थ अशी साथ देतात।
शंकर महाराज प्लस मराठी चिकित्सक शेठ डॉक्टर प्रशांत भरमेकर आवले यांचे जनस्थान पुस्तकाचे लेखक अनेक पुरस्कारांचे मानकरी महाराष्ट्रभर ज्यांनी 3 वृत्तपत्रांचं संपादक पदाची जबाबदारी स्वीकारले असे डॉक्टर प्रशांत भरमेकर. सर्व आदरणीय अंजुमताई कांदे, त्यानंतर भीमाबाई गोंधळे आमची बाई, या सर्वांना मी नमस्कार करतो. उपस्थित सर्वांना नमस्कार करतो. मी संशोधक माणूस आहे, त्यामुळे मी काही मुद्दे लिहून आणले आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. विचारांची दिशा भरकटत जाऊ नये हाच एकमेव यामागे उद्देश आहे. बाकी आदरणीय ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन. विद्येविना मती गेली असे म्हणणाऱ्या ज्योतिरावांची आज जयंती. ते खऱ्या अर्थाने महात्मा होते. त्यांनी केवळ तहानलेल्या जीवांसाठी पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळा करून दिला नाही, तर शिक्षणासाठी आसुसलेल्या प्रत्येकाला शिक्षणाची गंगोत्री उपलब्ध करून दिली. म्हणून महात्मा फुले हे आधुनिक भगीरथच. आज येथे शिक्षक भगिनींचा जो सत्कार सन्मान झाला, याचे श्रेय केवळ आणि केवळ ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांना आहे. त्यांनी शेणाचिखलाचे घाव अंगावर घेऊन तुम्हाला आम्हाला शिक्षणाच्या आकाशामध्ये गिरटा घेण्यासाठी सक्षम बनवले. पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे आमची बाई आज महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकली, हे महात्मा फुलेंनी लावलेले रोप आहे. आपण फक्त त्याचा वेलू गगनावर गेल्याचे पाहत आहोत, पण मुळाशी मात्र महात्मा आहेत हे विसरून चालणार नाही. फुले यांची जयंती आणि ज्ञानेश्वर भाऊनं मला इथं आणल्याबद्दल खूप मनाला आनंद वाटतो. सगळे शिक्षक महिला एकच सांगते मी, ज्योतीनं ज्योत पेटवा, साक्षरताची मशाल गाजवा, आता आली एबीसीडी, गरिबाच्या पायात पडली. साक्षरताचा दिवा लावा घरोघरी, सुख समृद्धी तुमच्या झाली. स्त्री असो नाही तर पुरुष असो, त्याला शिक्षणाची पायरी. अंगठा नको सही करू, जीवन आपलं परिवर्तन बनू. दिवसा पिकू मळा, राज्य शिकू शाळा. स्त्रिया तर आहे माता, शिक्षणाने ज्ञान देवता. दिवा लावा ज्ञानाचा, विकास होतो देशाचा. शिकत राहा पुढं पाऊल टाकीत राहा. डोळे असून वाचित नाही, हात असून लेत नाही, डोकं असून चालत नाही. असा केली वेळ परत येते, पश्चाताप करून फेकत नाही. प्रत्येक महिलांना माझा हात जोडून विनंती आहे, आपण आपल्या मुलाला इतिहासात जसे शिवाजी महाराज जिजाबाईंनी घडवले, तसा आपला मुलगा मोबाईलाचे वेषच लागलेली आहे प्रत्येकाला. मी अजून 75 वयाची बाई आहे, अजून माझे डोळे पण चष्मा नाही, शुगर नाही, BP नाही. एका डॉक्टरच्या हातात हात मी एवढ्या वयात द्यायला नाही तुम्हाला सांगते. एवढं माझं निरोगी शरीर आहे. महिला तुम्हाला हात जोडून तुम्ही सावित्रीबाईच्या लेकी माझ्या तुम्हाला सांगते, प्रत्येकाने मोबाईल बाजूला करायचा. स्वयंपाक करताना सुद्धा इंस्टाग्राम पाहतात, तोच स्वयंपाक होतो. राग येतो, रागाला तर मग थोडं थांबून घेतलं लागेल. आपला मुलगा शिवाजी महाराज कसा बनवायचा हे पुस्तकातून शिकायचं. माझ्याजवळ 8000 पुस्तकाचा संग्रह अख्ख्या महाराष्ट्राभर मला ओळखीच्या. मी कशी तुम्हाला सांगते, पुस्तकाची पेरणी झाली, माझ्या परिस्थितीनं शिकवलं. शेती माझी नाफेड झाली, केमिकलचं पाणी उतारलं. एकुलता एक मुलगी 12 वर्षात झाल्यावर मला मुलगा झाला. 11व्या वर्षात माझं लग्न झालं. शिक्षण माझं इयत्ता 5वी. तुम्ही जरी शिक्षक असल्या, तुम्ही MA वयले, पण मी 5वीत शिकेले तुम्हाला सांगते. अजून माहिती 10-300 उजळणी 5वीच्या 5 कविता पाठ आहे तुम्हाला सांगते. ती सुद्धा मी एक कविता तुमच्याकडे म्हणून दाखवणार आहे. असं करताना मी 2 रुपये चहा, पोलीस पाटलाची सुनमते चहाची टपरी टाकली. 2 रुपये चहा ऐकला. त्याचं रूपांतर मुख्यमंत्र्याला मी कशात जाईल जाहीर ना करताना 20 फेब्रुवारीला मला 2 लाख रुपये त्यांनी मानधन दिलं, सन्मान चिन्ह दिलं. अभिमान वाटत तुम्हाला. आणि मला पहिला पुरस्कार लोकमतवाने पिठलं भाकर खात होते, BBC चॅनलवाला आला. तर म्हणा आजी हे पिठलं भाकर कोण बनवितं? म्हणलं तर वयात मीच बनवतो. त्याने जोडीवाडी बाई पाहिजे, त्यांचा विचाराचा दोष नाही. पण आजी तुम्हाला मुलाचा नंबर सांगता येईल म्हणलं, सांगता येतो. आवाज येतो.
म्हटलं माझ्या मुलाचा नंबर घ्या 9922946622 असा मुलाचा नंबर आहे. मुलगा जर ड्रायव्हिंग करीत असत सुनाचा शेवटचा ट्रिप आहे म्हटलं 8:30 माझा मुलगा येईल म्हटलं. मग त्यांनी सांगितलं मला आधी तुम्ही इंग्लिशमध्ये नंबर सांगितला तुमची मुलाखत द्यायला काही महाग नाही. मग माझी त्यांनी मुलाखत घेतली अशा गप्पा मारल्या अशा गप्पा मारल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळ सन्मान होता मुंबईला कार्यक्रम होता. मला तिथं बोलावलं निलिमाताईने. मला पहिला पुरस्कार निलिमाताईच्या हातून आहे तुम्हाला सांगते अभिमानाने सांगते. महिलावर तिथं भूमी पेडणेकर अश्विनी खांडेकर दोन्ही हिरोईनचं नाव निजानच राहिलं. मग पुरस्कार खास माझ्या करताना होता तुम्हाला सांगते. तशी सुरुवात झाली. मला आजपर्यंत 2 वर्षांमध्ये 155 पुरस्कार झाले. माझ्या हॉटेलामध्ये माझ्या मुलाचं प्रकाशन होतं. 4 कपाटं भरेल होती. त्याच्यात फक्त शिक्षक साहित्यिक कवी जातात इतर कोणीच जात नव्हतं कपाटापुढं. तरुण पिढी एवढी मोबाईलाच्या आहारी गेली. एका कुटुंबातले जर 4 नंबर आले तर कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं. जो तो मोबाईलमध्ये गुंतील राहता. मी मुलाला विचार केला भाऊ आपल्या हॉटेलचं नाव तर रिलायन्स कॉर्नर ठेवलं. मला तर कोणाला दुःखवता येत नाही. एक टेबल जर 2 तास लावून जरी त्या म्हणलं तर रिलायन्स नाव ठेवलं रिलायन्सवाला याच्यामध्ये. म्हणलं काय करायचं आहे म्हणलं पुस्तकं कपाटातले मुख्य झाले. मेनू कार्ड कमी करायचे. पुस्तकाचं बोट आपण पकडल्याशिवाय पुस्तक आपल्याशी बोलतं व्हायचं नाही. मुलांनी स्टँड बनवले. आज 40 टेबल आहे. 40 स्टँड बनवले आणि 40 टेबलावर 2-2 पुस्तकं ठेवली. त्याच्यात मी नाश्ता येऊस तर तुमचा वेळ कशात घेणार आहे मोबाईलमध्ये नाही. पुस्तक 4 पानं तरी वाचायचे. मी कोणाला म्हणत नाही का तुम्ही वाचा म्हणून पण ऑटोमॅटिक पुस्तक हातात येतं. 28 वर्ष झाले मी पेपरची एजन्सीला उतरली. मला सुशिक्षित घराण्यातली बाई होते. माझा भाऊ झडपीत होता. तुमचा सेक्रेटरी होता. आजोबा सरपंच होते. मामा पोलीस पाटील होते. या घराण्यातली बाई मी होती. तर 11व्या वयात लग्न झालं. इंदिरा गांधी पंतप्रधान ते पण मला आठवतं तुम्हाला सांगते. असं मी खाऊचा कागद जर असतात त्याचं सुद्धा वाचन करायचं. वाचनाला अजून चष्माने अजून हा रायटिंग माझं 25 वळी तुम्हाला सांगते. 6च्या आत माझा हरिपाठ आहे. मी स्वाध्याय करीते. जमिनीवर पाय ठरवताना सुद्धा मी म्हणते कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शन. बघ आई आकाशात सूर्य कसा आला पांघरुणी अंगावर बरदरी शेला निळ्या आभाळात खांब सोनेरी मोतियाच्या लावल्यात आत झालरी केशराचा सडा पडला भुईवरी डौलत आली त्याची स्वारी डोंगराच्या आढुनिया डोकवी तो हाडू गुलाबाचे फुल लागला उदळू मंदवारा जागवितो सगळ्या जगाला उठा उठा म्हणतेच भास्कर आला. ही माझी 5वीची गालगाल पिंगावाऱ्या उठा उठाची उताई पलीकडे ओढ्यावरी नागपंचमीच्या सणी अजून 75 वयामध्ये माझ्या कवीचा पाठ आहे. वाखाणण्याजोगं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम या महोत्सवाचे अध्यक्ष माझे भाऊ बापू, उपाध्यक्ष परत माझे भाऊ भाऊराव, तुमचं दोघांचं अतिशय मनपूर्वक खूप खूप अभिनंदन की ही संकल्पना राबवून तुम्ही सर्वांना पुन्हा एकदा आपण फक्त त्या पर्टिक्युलर समाजात जन्माला येऊन त्या व्यक्तीचा आदर्श घेणं हे चुकीचंच आहे असं ठरवलं. त्याबद्दलही तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण ही जी व्यक्तिमत्व असतात ही कुठलीही जात पात धर्म बघून आपल्याला शिक्षण देत नसतात. ज्यावेळेस मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यावेळेस नक्कीच त्यांनी एका पर्टिक्युलर जातीसाठी किंवा ते ज्या जातीमध्ये जन्माला आले त्या जन्मासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना न करता खरंच तुम्हाला मानव असण्याची जी एक
ओळख आहे, ती ओळख तुम्हाला सर्वांना मिळवून देण्यासाठी त्या सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. आणि पण खरंच आपण आज म्हणजे खेदही होतो कधी कधी असं बोलताना की आज पहिल्यांदाच आपण 11 दिवसांचा हा एक महोत्सव नांदगावमध्ये पार पाडला. पण आपण त्यांच्याकडनं जो आदर्श आपल्याला घ्यायचा असतो, खरोखर आपण त्यांच्याकडनं काय शिकू शकलो किंवा काय घेऊ शकलो. 2222 रोग सन्मान चिन्ह दामिनी जाधव नाशिक आणि प्रथम आहे रुही पंकज खैरनार 3333. रुही पंकज खैरनार प्रथम पुरस्कार आपल्या पालकांसमवेत. रुहीने इकडे यावं. अत्यंत सुंदर असा इकडे रील्स. रुही पंकज खैरनार महाज्योती महाविचाराचा जागर, महात्मा फुले सावित्रीबाईंच्या विचाराचा जागर या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आम्ही सुपूर्द करत आहोत. शिक्षिका नाशिक यांच्या मातोश्री हा पुरस्कार स्वीकारत आहेत. रिटायर्ड सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आधुनिक सावित्री, ज्यांनी आयात या समाजाला शिक्षणाचं दान दिलं, अशा ज्योत्स्ना रामदास पाटील यांच्या मातोश्री अंजुमताई कांदे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत आहेत. शालेय गट जवळपास 127 स्पर्धकांना स्पर्धा देऊन ज्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे शाहू सुभाष पवार न्यू इंग्लिश स्कूल नांदगावचा विद्यार्थी. सगळ्यांनी टाळ्या वाजवून शाहूचं अभिनंदन करायचं आहे. शाहू सुभाष पवार रोख रक्कम 5000 अधिक सन्मान चिन्ह. निमित्ताने अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून सर्व महिलांचा सन्मान करणं समितीच्या वतीने मी आद्यकर्ते समजतो. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि भरपूर बक्षिसं असल्या कारणाने आपण सामूहिकरित्या आपला सन्मान करू इच्छितो. सर्वप्रथम गुरुकुल एज्युकेशन सोसायटीतील सर्व युनिट मध्ये कार्यरत असलेल्या सर्व आदर्श महिला शिक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी एका रांगेमध्ये आदर्श विद्यार्थ्यासारखं मंचावर यायचं आहे आणि आपला सन्मान करायचा आहे. टाळ्या वाजून आपण सर्व गुरुकुल एज्युकेशन सोसायटीतील महिलांचा या ठिकाणी स्वागत करूया. गुरुकुल एज्युकेशन सोसायटीतील सर्व युनिटमधील महिला कर्मचारी, मंचावर उपस्थित सर्व महिला आणि सर्व अतिथींना विनंती करतो की त्यांनी एक रांगेमध्ये सर्वांचा सन्मान जाहीर करायचा आहे. सर्वप्रथम मेडल आणि त्यानंतर त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करूया. यानंतर न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मधील सर्व महिला कर्मचारी शिक्षक आढाव मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना आपण प्रस्थान करायचं आहे. स्कूलच्या महिला कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सोहळा संपन्न होत आहे. सन्मानप्राप्त सर्व महिला शिक्षकांना विनंती आहे की एक सगळ्या महिलांचा ग्रुप फोटो रेनबो इंटरनॅशनल स्कूल या युनिटवर कार्यरत असणाऱ्या सर्व आदर्श महिला शिक्षकांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे.
मी काय म्हणतो आपण पण तुम्ही पण स्टेजवर झाले कसं करणार